इस्लाम राष्ट्र म्हणून घेणारा पाकिस्तान याचा जो काही इस्लामीचा बुरखा आहे मित्रांनो, तो गळून पडलाय. हा एक इस्लामवादी, एक इस्लाम राष्ट्र म्हणून नेहमी एरवी आपल्या गोष्टी भारताच्या मुस्लिमावर लादणारा आणि भारतामध्ये अशांतता पसरवणारा देश आज आपल्या बाजूला असलेल्या एका लहानशा मुस्लिम देशाला टार्गेट करून तेथे एअर स्ट्राईक करून लोक निरागस लोकांना बळीचा बकरा बनवत आहे. तो म्हणजे पाकिस्तान. अहो, रमजान महिन्याच्या ह्या महिन्यामध्ये एक मुस्लिमांचा अतिशय असा एक पवित्र महिना रमजान असतो. या महिन्यामध्ये ह्या पाकिस्ताननं अफगाणिस्तानावर एअर स्ट्राईक केले आणि ह्या एअर स्ट्राईकचा डायरेक्टली अफगाणिस्तानच्या एका हॉस्पिटलवरती हल्ला केला. 400हून जास्त लोकांना मारलं आणि 250हून जास्त लोक त्या ठिकाणी गंभीर जखमी आहेत. युद्ध चालू ठेवण्यासाठी हे सगळं त्यांनी केलेलं आहे. याच्या मागं एक वेगळंच नियोजन आहे आणि वेगळंच षडयंत्र आहे. आता तो डायरेक्टली भारताशी पंगा घेऊ शकत नाही आणि सध्या तो इराण आणि इस्रायलच्या युद्धात सुद्धा सहभाग घेऊ शकत नाही. कारण काय, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोघांमध्ये झालेला करार, या दोघांमधला करार हा आहे की सौदी अरेबिया ज्यांच्यासोबत युद्ध करेल त्याच्यासोबत पाकिस्तानला युद्ध करावे लागेल. आता सौदी अरेबिया, इस्रायल, अमेरिका हे तिघं मिळून सध्या इराणवरती हल्ला करत आहेत आणि त्यांचं युद्ध चालू आहे. मग सौदी अरेबियाचा त्या करारानुसार असं म्हणणं होतं की आता पाकिस्ताननं आमच्या सोबत इराणच्या युद्धामध्ये उतरावं. पण या ठिकाणी पाकिस्तान इराणच्या विरोधामध्ये सौदी अरेबियासोबत युद्धामध्ये उतरू शकत नाही. याचं मोठं कारण, जर पाकिस्तान या युद्धामध्ये उतरला तर पाकिस्तान फक्त एका महिन्यामध्ये ह्या जगाच्या नकाशातून संपून जाईल. त्याला इराण हे एका महिन्यात संपवून टाकेल. आणि जे काही शिया मुस्लिम आहेत पाकिस्तानमधील, हे मुस्लिम सुद्धा पाकिस्तानला जिवंत सोडणार नाहीत. हे पाकिस्तानला माहिती आहे. पण पाकिस्तान काय करत आहे, पाकिस्तान आपल्या जवळ असलेल्या अफगाणिस्तानवरती, त्या अफगाणिस्तानाकडे कुठला एअरबेस नाही किंवा त्यांची कुठली एअरफोर्स नाही, अशा अफगाणिस्तानावरती पाकिस्तान आता एअर स्ट्राईक करत आहे. कारण फक्त एकच आहे की जगाला आणि सौदी अरेबियाला दाखवून द्यायचं आहे की आता आम्ही युद्धामध्ये सध्या व्यस्त आहोत आणि युद्धामध्ये व्यस्त असताना आम्ही तुमच्यासोबत मिळून इराणसोबत युद्ध करू शकत नाही, हे दाखवण्यासाठी एवढ्या नीचपणाला पाकिस्तान उतरलाय. एवढा नीच होऊन सध्या तो काही आपली अशी हरकत करत आहे. बघा, काबूलमधील एक व्यसनमुक्तीचं एक भलं मोठं असं एक दवाखाना होता, त्यावरती ह्या पाकिस्ताननं 16 मार्च रोजी रात्री एअर स्ट्राईक केले आणि त्या एअर स्ट्राईकमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जे काही व्यसनमुक्ती करता पेशंट आले होते, ते 400 पेशंट त्या ठिकाणी मारले गेले. त्या दवाखान्याची कॅपॅसिटी ही 2000ची होती, बेडची होती, पण त्या ठिकाणी त्यावेळी 400 पेशंट हे ॲडमिट होते आणि सोबतचे नातेवाईक असं मिळून त्या ठिकाणी 250च्या वर जखमी आहेत आणि 400 पर्यंतचा आकडा मरणाचा आला होता. आता तो आकडा वाढलाही असेल. पण मित्रांनो, या ठिकाणी विषय कुठला आहे, विषय हाच आहे की नेहमी भारतीय मुसलमानामध्ये नेहमी अशांतता पसरवण्याकरता पाकिस्तान नेहमी काही ना काही खुरापती काढतो. भारतामधील मुस्लिमावरती अन्याय होतो असं नेरेटिव्ह पसरवून भारतातील जी एकता आहे, भारतामध्ये ज्या प्रकारे हिंदू, मुस्लिम आणि सर्व धर्म हे एकत्रित नांदतात राहतात, यांची एकता तोडण्यासाठी पाकिस्तान हे अविरत प्रयत्न करत आलेला आहे. आणि त्याच्या प्रयत्नाला यश सुद्धा येते मित्रांनो. कारण भारतामधील काही मुस्लिम मोजके, पूर्ण म्हणत नाही, काही मोजके जे यांच्या बोलण्याला बळी पडले, ते सुद्धा भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात. असा हा नीच पाकिस्तान कुठल्याही मुस्लिमांचा नाही किंवा कुठल्याही मुस्लिम धर्माचा नाही. हा पाकिस्तान एक नीच प्रवृत्ती आहे. पाकिस्तान हा एक नीच
पण रुग्ण आहे. कारण तो सध्या आता एवढ्या पवित्र महिन्यामध्ये आपल्याच धर्माच्या एका लहानशा मुस्लिम राष्ट्राला संपवायचा प्रयत्न करत आहे, फक्त आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी आणि सौदी अरेबियासोबत युद्धामध्ये सामील होऊन इराणशी युद्ध करण्यापासून दूर होण्यासाठी किंवा ते युद्ध टाळण्यासाठी, हा भिकुरडेपणा लपवण्यासाठी त्यांनी सध्या अफगाणिस्तानवरती हल्ला करायला सुरुवात केली आणि ते युद्ध त्याला शेवटपर्यंत चालू ठेवावं लागेल, जोपर्यंत इस्रायल, अमेरिका, सौदी अरेबिया आणि इराण यांचं युद्ध सुरू राहील तोपर्यंत. तर तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय, खाली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.